नमस्कार मंडळी. मी आनंदी आहे याला आय हॅप्पी म्हणायचं की आय एम हॅप्पी म्हणायचं? इंग्रजीमध्ये वाक्य बनवताना एम इज आर कधी कुठे वापरायचं, वाक्य कसं बनवायचं असं अजून पण तुम्हाला गोंधळत असेल ना, तर हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया हेल्पिंग वर्ब्स म्हणजे काय आणि त्याचं महत्व काय आहे. बघा, एम इज आर यांना आपण हेल्पिंग वर्ब्स असं म्हणतो. मराठीमध्ये त्याला सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतात. तसं मराठीमध्ये आपण वाक्याच्या शेवटी आहे, आहेस, आहात असं वाक्य पूर्ण करण्यासाठी वापरतो ना, तसंच इंग्रजीमध्ये वाक्याला पूर्ण अर्थ देण्यासाठी या एम इज आर शब्दांची गरज असते. चला तर मंडळी, आता आपण एम इज आर चे मुख्य नियम शिकूया उदाहरणासहित, कारण लर्न विथ सूचीमध्ये आपण मराठीतून इंग्रजी अगदी सोप्या भाषेत शिकतो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि हाईप करा. सुरुवात आपण एम पासून करूया. फक्त आय सोबत म्हणजे मी सोबतच एम वापरायचा. नियम असा आहे, जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलतो तेव्हा आय नंतर एम वापरतात. एक साधं वाक्य बघा, मी आनंदी आहे, याला इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? आय एम हॅप्पी. आता ह्याचं नकारार्थी वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स, मी आनंदी नाही, याच्यामध्ये आपल्याला नॉट यूज करायचं. आय एम नॉट हॅप्पी. नंतर आहे प्रश्नार्थक वाक्य, म्हणजे प्रश्न विचारायचा, मी आनंदी आहे का? तर कसं म्हणायचं? एम आधी घ्यायचा, एम आय हॅप्पी असं म्हणायचं. समजली वाक्य? चला, नेक्स्ट वाक्य आहे, मी विद्यार्थी आहे, आय एम अ स्टुडंट. मी विद्यार्थी नाही, आय एम नॉट अ स्टुडंट. मी विद्यार्थी आहे का? एम आय स्टुडंट. समजलं? चला, आता होमवर्क बघा. मी घरी आहे, मी घरी नाही आणि मी घरी आहे का, याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, आता आपण इज विषयी शिकूया. एकवचनी म्हणजे सिंग्युलर शब्दांसोबत आपल्याला इज वापरायचा असतो. जसे की ही, शी, इट किंवा कोणत्याही एका व्यक्तीचे नाव असेल ना, तर यांच्या पुढे आपल्याला इज वापरावा लागतो वाक्यामध्ये. म्हणजेच इजचा नियम असा झाला की ही, शी, इट किंवा नावाच्या पुढे आपल्याला इज लावायचंय. तो माझा मित्र आहे असं म्हणायचं असेल तर ही इज माय फ्रेंड असं म्हणायचं. आता निगेटिव्ह वाक्य, तो माझा मित्र नाही, मग इथे आपल्याला नॉट यूज करायचा, ही इज नॉट माय फ्रेंड. आता प्रश्न विचारायचा असेल तर तो माझा मित्र आहे का, कसं विचारणार? इज ही माय फ्रेंड. इथे इज वाक्याच्या आधी घ्यायचा असतो. चला, पुढचं वाक्य आहे, ती हुशार आहे, शी इज क्लेवर. ती हुशार नाही, शी इज नॉट क्लेवर. ती हुशार आहे का, याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. चला, आता पुढे आपण आर विषयी समजून घेऊया. वी, यू, दे आणि अनेकवचनी नामांसाठी आपल्याला वाक्यामध्ये आर वापरावं लागतं. म्हणजेच आरचा नियम असा आहे की जेव्हा आपण एकापेक्षा जास्त व्यक्तींबद्दल किंवा यू बद्दल बोलतो तेव्हा त्याच्या पुढे आर वापरतात. म्हणजेच वी, यू आणि दे असेल तर त्याच्या पुढे आर लावायचा. वाक्य आहे, आपण तयार आहोत, याला इंग्लिशमध्ये म्हणणार वी आर रेडी. आता आपण तयार नाही कसं म्हणणार? वी आर नॉट रेडी. निगेटिव्ह सेंटेन्स, बरोबर? आता आपण तयार आहोत का असं विचारायचं असेल तर आर वी रेडी असं म्हणायचं. आर आधी घ्यायचा वाक्याच्या. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स, ते बागेत आहेत, दे आर इन द गार्डन. ते बागेत नाहीत, दे आर नॉट इन द गार्डन. ते बागेत आहेत का, आर दे इन द गार्डन. समजली वाक्य? मंडळी, इथे मी तुम्हाला एम इज आरच्या मुख्य नियमांचा चार्ट सोप्या भाषेत तुम्हाला दिलेला आहे, तर नक्की तो सेव्ह करून ठेवा. आता एक बोनस टिप तुमच्यासाठी. स्क्रीनवर पहा, शॉर्ट फॉर्म्स मध्ये आय एम ऐवजी आय एम असं लिहितात, इज नॉट ऐवजी इजंट लिहितात आणि आर नॉट ऐवजी आरंट असं लिहितात. हे लक्षात ठेवा. मंडळी, आता तुम्हाला एम इज आर चे नियम समजलेच असतील. आता स्क्रीनवरची वाक्य पहा. मी खूप आनंदी आहे, संकेत माझा भाऊ आहे, आपण चांगले मित्र आहोत आणि ती स्वयंपाकघरात आहे. ही मराठीतील वाक्य इंग्लिशमध्ये कशी लिहायची ते मला कमेंट करून नक्की सांगा.
चला तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, ज्यांना इंग्रजी बेसिक पासून शिकायची असेल ना, त्यांनी लर्न विथ सुची चॅनलवरचे सगळे व्हिडिओ एकामागोम एक बघायला सुरुवात करा. आणि ज्यांना खरंच शिकायची इच्छा आहे अशा तुमच्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला भेटूया पुढच्या अशा नवीन भागामध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप ग्रोईंग, कीप स्माइलिंग. बाय बाय. Thank you.